20/2/2026 रोजी लक्ष्मीनगर पोलीस ठाणे या ठिकाणी 27/2026 एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा नोंद होता। या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अंमलदार सुजय अंबासे, अतुल जाधव, भीमराव कांबळे, कादिर शेख या DBच्या टीमने अथक परिश्रम घेऊन 100 ते 125 कॅमेरे चेक केले। घटनास्थळाला वारंवार भेट दिली, परंतु कुठलाही सुगाव लागत नव्हता। त्याच्यामध्ये सुजय अंबासे जे आहेत त्यांना एक माहिती मिळाली की सदरचा आरोपी त्यांना इंस्टाग्रामवर दिसलेला आहे। त्या इंस्टाग्रामवरची ID आणि CCTV मधील जो आरोपी दिसत होता त्याचं वर्णन सेम जमलं। त्याच्यानंतर आम्हाला समजलं की सदरचा आरोपी हा अहिल्यानगर लिंबोडी या ठिकाणचा आहे। ताबडतोब PI गीते यांनी सदर टीमची कमान स्वतःच्या हातात घेऊन ताबडतोब एक पथक आपल्या अहिल्यानगर लिंबोडीला पाठवलं। त्या ठिकाणी रात्री त्या टीमनं ताबडतोब त्या आरोपीला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील 27/2026 जो गुन्हा होता त्या गुन्ह्यातील गाडी त्यांनी तेथील एका भंगारवाल्याला दिल्याचे त्याला समजले। त्याचं नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचं नाव वृषभ संतोष भिसे असे सांगितले। त्याच्याकडे अजून चौकशी जे आमचे अंमलदार आहेत, कादिर आहेत, भीमराव कांबळे आहेत, अतुल जाधव आहेत, यांनी त्या ठिकाणी चौकशी सुरू केली। ते पथक वारंवार आमच्या टचमध्ये होतं, संपर्कात होतं। PI गीते पण त्यांना मार्गदर्शन करत होते, आम्ही स्वतः त्यांना मार्गदर्शन करत होतो। माननीय पोलीस उपायुक्त सर झोन 4 यांचे पण आम्ही मार्गदर्शन घेत होतो। त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना पुढील कशी कारवाई करायची सांगत होतो। ज्याप्रमाणे आम्ही मार्गदर्शन करतो त्याप्रमाणे टीम काम करत होती आणि तिथून त्यांनी 4 गाड्या ताब्यात घेतलेल्या आहेत। गाड्या घेऊन आलेल्या आहे। अधिक चौकशी त्याच्याकडे केली तर आणखी 9 गाड्या त्याच्याकडे सापडलेल्या आहेत। सदरच्या गाड्या त्यांनी विविध पुणे शहरामधल्या विविध ठिकाणाहून त्यांनी उचलल्या आहेत। फॉर एक्झाम्पल दगडूशेठ गणपतीला जे भाविक येतात त्यांच्या गाड्या आहेत, वाघोलीच्या आहेत, लक्ष्मीनगरमधल्या आहेत। तर सदर आरोपीला आम्ही आज न्यायालयासमोर उभं केलं असता त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। अजून अद्यापर्यंत आम्हाला नक्की कळालं नाही की तो त्या गाड्याचं काय करत होता, तर त्याचा लवकरच तपास होईल।